सार्थ हरिपाठ नामामृत अभंग पहिला। देवाची येद्वारी भाष्य न भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। ज्ञानदेवा म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी। तर अर्थ असा आहे, श्री ज्ञानेश्वर माऊली रचित 27 अभंगात्मक हरिपाठाचा हा पहिला अभंग असल्याने यामध्ये आपल्याकडील जुन्या लेखकांच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचे अर्थ सांगितलेले आहेत। देवाची येद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या। जो देवाच्या दरवाजात क्षणभर उभा राहतो त्याला चारी मुक्तींचा लाभ होतो। पहिल्या चरणामध्ये ग्रंथाचा अधिकारी व प्रयोजन सांगितले आहे। जो देवाच्या दरवाजात उभा राहिला तो या ग्रंथाचा अधिकारी होय। येथे थोडेसे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे। ज्ञानेश्वर महाराज देवळाचा दरवाजा म्हणत नाहीत, ते देवाचा दरवाजा म्हणतात। हा फरक पुष्कळ लोकांच्या लक्षात येत नाही, म्हणून ते देवळाच्या दरवाजात बसून हे चरण म्हणताना दिसतात। आपण द्वार हा शब्द साधन या अर्थाने वापरतो। देवाचे दार म्हणजे देवाच्या प्राप्तीचे साधन असा अर्थ असतो। तेव्हा या चरणात अर्थ असा आहे की जो देवाच्या प्राप्तीचे साधन क्षणभर करतो त्याला चारी मुक्तींचा लाभ लाभतो। ते साधन कोणते आहे हे पुढच्या चरणात सांगितले आहे। चारी मुक्तींचा लाभ हेच या ग्रंथाचे प्रयोजन आहे। दुसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असे मोठ्या कळकळीने सर्वांना सांगतात। त्या योगाने ज्यांचे मोजमाप करता येणार नाही असे अगणित पुण्य निर्माण होईल। या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा या म्हणण्यातून या ग्रंथाचा विषय सांगतात। या ग्रंथाचे नाव हरिपाठ आहे। यावरून या ग्रंथाचा विषय हरींचे स्मरण आहे। शिवाय ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा पुढे चालवणाऱ्या वारकरी पंथामध्ये हे हरिपाठाचे अभंग म्हणताना प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असे म्हणण्याची रीत आहे। प्रत्येक अभंगास वेगळे ध्रुपद नाही, सर्व अभंगाचे हेच ध्रुपद समजले जाते। तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात जो अधिकारी सांगितला त्याचे स्पष्टीकरण करतात व आपण जे सांगितले त्याला आधार देतात। देह, स्त्री, पुत्र, गृहरूपी संसारात राहूनही जीवेला हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्रिक हात वर करून सारखे सांगत आहेत। असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। येथे एक गोष्ट लक्षात ठेवावीशी वाटते। हरिपाठ हे ईश्वर प्राप्तीचे साधन आहे की त्यासाठी घरदार सोडण्याची आवश्यकता नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही गोष्ट मी माझ्या पदरची सांगतो असे नव्हे, सर्वांना प्रमाण असणारा वेदही वर हात करून असेच सांगतो। चौथ्या चरणामध्ये आपण जे हरिपाठाच्या अधिकाऱ्याचे व प्रयोजनाचे स्वरूप सांगितले त्याला उदाहरण म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुराणातील एक घटनेचा उल्लेख करतात। ते म्हणतात की ज्ञानदेवा म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी। महर्षी वेद व्यासांनी लिहून ठेवलेल्या खुणेने मी असे सांगतो की राज्यासारखा संसार करीत असलेल्या पांडवाच्या घरी त्यांनी आपणास अशा प्रकारचे हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घेतल्यामुळे द्वारकाधीश श्रीकृष्णाने उष्ट्या पत्रावळ्या काढल्या व घोड्यांना खरारा करणे अशी अनेक कामे केली। तात्पर्य, प्रपंच करून परमार्थ करणारा पुरुष या ग्रंथाचा अधिकारी
चारी मुक्ती हे प्रयोजन व ज्या साधनाने वर उल्लेख केलेल्या अधिकारी मुक्ती मिळवतो तो हरीचा नामोच्चार या ग्रंथाचा विषय आहे. अधिकारी विषय प्रयोजन सांगितल्यानंतर संबंध आपोआपच कळून येतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संबंधाचा वेगळा उल्लेख केलेला नाही. आत्तापर्यंत पहिल्या अभंगाचा हा थोडक्यात अर्थ आहे. रामकृष्ण हरी.